कसं आहे, वीकेंडच्या भरपूर सुट्ट्या येत होत्या हो. मग म्हटलं चला आपण पण गावाकडे जाऊनच येऊया. मग काय मस्तपैकी तिकीट काढलं आणि आलो आपल्या स्टेशनला. मग काय पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरची ट्रेन आली होती हो. मग आपली प्लॅटफॉर्मवरची कधी यायची वाट बघत होते. कसं आहे, इंटरसिटी जरा लेटच असते हो. आता जाणाऱ्यांना माहीत असेल बरं का. आणि मग काय माझं लक्ष गेलं होतं त्या ब्लिंक होणाऱ्या बोर्डकडं. आणि मग ट्रेन आली मस्तपैकी, आपण ट्रेनमध्ये बसलो आणि नंतर हळूहळू ट्रेन सुरू झाली. म्हटलं तर एवढ्या स्पीडमध्ये म्हणल्यावर ही ट्रेन काय टाईमवर पोहोचणार नाही बरं का. पण नंतर तिचा खरा स्पीड कळाला की हो आपल्याला. आणि मग काय मस्तपैकी ती स्पीडमध्ये होती म्हणल्यावर आपण दिली एक मस्तपैकी गाड झोपत. आणि पण नंतर उठल्यावर बघितलं इकडं पाणी दिसत होतं. मग शूट केलं. आणि हे काय आलो आपल्या स्टेशनला. होय, कुर्डुवाडी स्टेशनला. कोण कोण कुर्डुवाडीचा व्हिडिओ बघते नक्कीच कमेंट करा बरं का. आणि त्याच्यानंतर आपण स्टेशनवर पहिल्यांदा एक नजर टाकली, कारण आपला पप्पा न्यायला येणार होते. आलेत का काय बघावं म्हटलं, पण नाही. आपलं नशीब एवढं चांगलं होतं की पप्पा टाईमावर आले होते. मग बाहेर येऊन थांबले, कारण मी पप्पांना कॉल केला. पप्पाने सांगितलं बाहेर येऊन थांब, मी येतोय 10 मिनिटात. आता 10 मिनिटं इज इक्वल टू अर्धा तास असतोय. आणि मग काय त्याच्यानंतर फायनली पप्पा आले आणि उन्हातानाचं गाडीवर बसून आम्ही निघालो. आणि मग काय मस्तपैकी सीझनचा पहिला उसाचा रस आपण पिलो. पण ह्यांची वाढायची पद्धत जरा वेगळीच होती बरं का. तर कुणाला कळली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. घरी आल्यावर हे बघा, आईनं मस्तपैकी ताट वाढून ठेवलं होतं. इथं टोपल्यात भाजी काय असेल ते, अजूनवरनं कलिंगड कापून ठेवलं होतं. विषयच नाही हो. घरी आलं का नाही मज्जाच असते बरं का. मग काय नरडेपर्यंत वस्तू जेवल्यावरती आपण झोपायचा विचार केला होता. शेतात आल्यावर हे बघा, आजोबांनी माझ्यासाठी मी यायचे म्हणल्यावर आधीच अंजीर काढून ठेवले होते. मस्तपैकी कसं काय अंजिरी गेलं, छान वाटते का नाही, कोणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. गप कुठं बसू वाटत नाही म्हणून मग मी गुलाबाचं झाड बघायला गेले. होय, झाडच ते लय मोठं आहे. आणि मग एक गुलाब आवडलं, पण आपल्या हाईटचा विचार करता कॅमेरा ठेवून ते काढायचा विचार केला. आणि मग काय हे आपला आवडीचा विषय बरं का, फणस. मग काय पटकन फणस बघायला आले, पण मग फणसच नव्हता. त्याच्यामुळे जरा मूड ऑफ झाला, कारण एकच दिसत होता झाडाला, तो पण खूप कच्चा होता. मग आता आपला फणस ह्यावेळेस खायला भेटणार नाही, ह्याच्यामुळे मूड ऑफ झाला. मग काय थकाहारामन आपलं टोटा दिले की आतमध्ये आले. आमच्याकडे मेंढ्या आहेत बरं का. मग काय त्यांच्यासोबत खेळत होते, ते 2 तर पळून गेले. मग एकाचाच व्हिडिओ काढला आणि मग सगळं करून कामं आम्ही निघालो घराकडे. चला, व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.